नाराजी व्यक्त करतात, तुम्ही आळशी आहात असं ते म्हणतात. हे किती पद्धत? कसं आहे, कोण किती आळशी आणि कोण किती सतर्क आहे हे जुन्नर तालुक्याची जनता निवडणुकीमध्ये दाखवून दे. आम्ही एखादी भूमिका जरी घेतली तर लोकसभेला काय निकाल लागला ही लोकांची भावना त्यातून आम्हाला निश्चित प्रकारे दिसून आलेली आहे. मला एक गोष्ट महत्त्वाची आपल्या सर्वांच्या समोर निदर्शनास करून द्यायची. माझ्याकडे आता कागद नाही, मी मागे रवींद्र पाटील सरांकडे दिला होता, मी परत तुम्हाला संध्याकाळपर्यंत देईल. 2018ला कुकडीची तिसरी सुप्रमा झाली. त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये कर्जत जामखेडचे 3 प्रकल्प ॲड झाले. मग तेव्हा आणे पाटरचा प्रकल्प तेव्हाच्या आमदाराला करता आला नाही. त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये मारिगडो धरणाच्या बुडीत बंधारे करण्यात येऊ नये असं त्याच्यामध्ये वाक्य टाकलेलं आहे. मग ते वाक्य टाकूपर्यंत ते झोपले होते. मग कोण आळशी आहे हे लोकांना माहीत आहे. मला एक सांगा, माझ्या 5 वर्षाची टर्म आता संपत आली, आता पावसाळा चालू होते. जिथं मला पाणी व्यवस्थितरित्या पोचवता येईल मी 5 वर्षामध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे. ठीक आहे, 1-2 वर्षी पाण्याच्या कमी अभावी आम्हाला काही ठिकाणी निर्णय थोडासा कटू घेता लागला असेल, पण ओव्हरऑल लोकांना जे हिताचं असेल ते केलं. अजूनही बघा, कुकडी नदी भरलेली, येडगाव धरणात पाणी आहे. मानिटोकची लेवल जरी डिप्लिटिंग असली तरी त्याच्या पुढच्या गावाला मी पाणी पोचवले. उन्हाळ्यात मी 2दा मीना नदी भरून दिलेली आहे. वडद धरणात अजून पाणी आहे. पिंपळगाव जोग्याच्या कालव्याला जिथं जिथं ते असेल त्यांना 2दा शेवटच्या रोटेशनला बंधारे भरून दिले. मीना शाखेला पाणी. मग सतर्क कोण आहे आणि आळशी कोण आहे हे लोकांना माहीत आहे आणि त्याची चुणक तुम्हाला यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित प्रकारे ते दिसेल. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.